नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझम ह्या चॅप्टरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत या लेक्चरमध्ये आपण बायट-सॅवर्ट लॉ या रूलचा किंवा ह्या लॉचा यूज करून मॅग्नेटिक फील्ड कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण स्टडी केला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲम्पियर सर्किटल लॉ या पॉईंटबद्दल आपण स्टडी करणार आहे. तर तो स्टडी करायच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो बघा की आपण ज्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा चॅप्टर स्टडी केला, ते इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये आपण जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस असेल, ठीक आहे, म्हणजे समजा जर का चार्जेस जर का तुमचे डिस्ट्रीब्युटेड असतील तर त्या ठिकाणी जर काही इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यास आपण इन्व्हर्स स्क्वेअर लॉ हा काय केला होता, यूज केला होता. पण समजा जर का चार्जचं डिस्ट्रीब्युशन हे प्लेनर असेल, स्पेरिकल असेल किंवा सिलेंड्रिकल सिमेट्री असेल तर त्या ठिकाणी आपण गॉस लॉ काय करत आपण स्टडी केला होता. आणि त्या गॉस लॉचं इक्वेशन आपण लिहिलं होतं की इंटिग्रेशन ओव्हर अ क्लोज सरफेस दॅट इज E.ds इज इक्वल्स टू Q अपॉन एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, तुम्हाला ते इक्वेशन आठवत असेल बघा. ते इक्वेशन लिहिलं आपण इंटिग्रेशन ओव्हर अ क्लोज सरफेस इलेक्ट्रिक फील्ड ओव्हर अ क्लोज सरफेस इज इक्वल्स टू Q अपॉन एप्सिलॉन नॉट दॅट इज द चार्जेस इन्क्लोज बाय दॅट सरफेस. मग त्या सिस्टीममध्ये आपण काय करायचो की क्लोज सरफेस काय करतो आपण कन्सिडर करायचो. ठीक आहे. मग आता ज्या वेळेस हे जे काय गॉस लॉ आपण स्टडी केला त्याच वेळेस आपण काय केलं, त्याची इलेक्ट्रिक फील्ड काय केली, फाइंड आउट केली. मग त्याचप्रमाणे जर का आता मॅग्नेटिक फील्ड जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय सांगतो आपण की डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट सांगतो. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण काय करतो की ज्यावेळेस चार्जेस करंटचं डिस्ट्रीब्युशन असेल त्या करंटच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी कॅल्क्युलेट करायची आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. मग आता हे जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट आहे, हे डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट जर का सिमेट्रीमध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण हा जो काय ॲम्पियर सर्किटल लॉ हा काय करतो असतो, आपण स्टडी करत असतो. मग आता हा जो का बायट-सॅवर्ट लॉ आहे हा तुमचा जो का तुमचा ॲम्पियर सर्किटल लॉ हा जो आहे हा तुमच्या बायट सर्किट लॉचाच काय को सिक्वेन्स आहे. म्हणजे जे काय मॅग्नेटिक फील्ड आपण बायट-सॅवर्ट लॉचा यूज करून कॅल्क्युलेट केला आहे त्याच आपण ॲम्पियर सर्किटल लॉ काय करणार आहे, स्टडी करणार आहे. मग आता हा ॲम्पियर सर्किट लॉ कसा यूज करायचा त्याच्याबद्दल आपण थोडंसं पुढे जाऊन स्टडी करूया. त्याच्या अगोदर त्याचं काय स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट तुम्हाला मी समजून सांगतो बघा. स्टेटमेंट आहे द लाईन इंटिग्रल ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड एनी क्लोज पाथ दॅट इज कॉल्ड द ॲम्पियर लूप इज इक्वल टू द ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी दॅट इज म्यू नॉट टाइम्स द टोटल करंट एन्क्लोज बाय दॅट पाथ. त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन आहे इंटिग्रेशन ओव्हर अ क्लोज पाथ. आता इंटिग्रेशन आणि हा जो काय आपण सर्कल काढलेला याला म्हणतात इंटिग्रेशन ओव्हर अ क्लोज पाथ B.dl इक्वल टू म्यू नॉट टाइम्स ऑफ आय. आय म्हणजे जो का तुमचा टोटल करंट जो का असेल त्याला आपण इनसाइड म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे ॲम्पियर लूपच्या इनसाइड म्हणजे जो का करंट असेल तो करंट इंटू काय असेल तर म्यू नॉट. मग त्यामध्ये बी म्हणजे असं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, म्यू नॉट म्हणजे असते परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती 4 × 10⁻⁷. आयची व्हॅल्यू असते तुमची टोटल करंट आणि डीएल म्हणजे का तुमचा स्मॉल एलिमेंट. मग आता हा जो काय आपण ॲम्पियर्स लॉ आपण स्टडी केला तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण सांगितलं की ॲम्पियर लूप इथं आपण पॉईंट्स कन्सिडर केला. ठीक आहे, मग आता ॲम्पियर लूप म्हणजे काय सांगतो आपण बाकी समजा एक एक्झाम्पल तुमच्यासाठी सांगतो की सपोज एक स्ट्रेट कंडक्टर आहे आणि ह्या स्ट्रेट कंडक्टरमध्ये काय करायची, मला पी या पॉईंटला काय करायची, मॅग्नेटिक फील्ड काय करायची, कॅल्क्युलेट करायची. मग आता पी पॉईंटला जर मला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले एक असा लूप कन्सिडर करायचं त्याच्यामध्ये काय होते तुमचे सगळे करंट काय आलं पाहिजे, करंटचं डिस्ट्रीब्युशन आलं पाहिजे. मग आपण काय करणार की ते एक ॲम्पियर लूप कन्सिडर करणार. मग तो ॲम्पियर लूप कसा पाहिजे तुमचा सिमेट्रिकल पाहिजे. म्हणजे आता इथं जो का मी पॉईंट कन्सिडर केला काय तुमचा एक सिमेट्रिकल लूप कन्सिडर केला तर सिमेट्रिकल लूप म्हणजे काय तुमचा ॲम्पियर लूप आहे. ओके, मग आता हा जो काय लॉ आहे हा लॉ कुठं युजफुल असतो ते आपण बघूया. ठीक आहे, बघा मला आता दिस लॉ इज युजफुल इन म्हणजे कुठं कुठं आपण यूज करू शकतो. इफ मॅग्नेटिक फील्ड इज टँजेन्शियल टू द लेंथ ते नॉन झिरो और कॉन्स्टंट. बघा आता आपण असं कन्सिडर करूया की एक तुमचा इन्फिनिटली वायर कॅरिंग कंडक्टर आहे. ठीक आहे, त्याच्यातून वेगळे करंट आपण I1, I2, I3 आणि I4 हे करंट काय केले आपण डिस्ट्रीब्यूट केले. ठीक आहे, कारण की तुमचे करंट कॅरिंग कंडक्टर्स आहे. मग आता याच्यात आपल्याला माहिती की समजा आपण राईट हँड थंब रूलचा जर का यूज केला तर त्यानुसार ही जी काय डायरेक्शन तुमची इनवर्ड असेल, आउटवर्ड असेल, इनवर्ड असेल, ठीक आहे, काही डायरेक्शन तुमची असू शकते. म्हणजे आपल्याला माहिती की ज्यावेळेस आपण एखाद्या
कर्व राईट हँड थंब रूल ज्यावेळेस आपण वापरत असतो आणि ज्यावेळेस तुमचा एक तर करंट डायरेक्शन काय करतो आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कन्सिडर करत असतो. ठीक आहे. मग आता जर का जी का तुमची स्ट्रेच थंबची डायरेक्शन ही जर का तुमची त्या पॉईंटच्या इनवर्ड येत असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह साईन कन्सिडर करतो आणि जर का डायरेक्ट साईन अपोजिट असेल त्याच आपण काय करतो निगेटिव्ह कन्सिडर करतो. आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे आपण थंब राईट हँड थंबनुसार कर्व डायरेक्शन जर का इनवर्ड असेल तर आपण पॉझिटिव्ह म्हणतो, आउटवर्ड असेल तिला निगेटिव्ह आपण कन्सिडर करत असतो. मग आता ह्याच रूल यूज करून आपण काय सांगतो बघा की कुठं अलाव यूज होईल की इफ बी इज टॅन्जेन्शियल टू द लेंथ नॉन झिरो अँड कॉन्स्टंट. बघा म्हणजे जर का आपण हे करंट जर का एक स्मॉल एलिमेंट घेतला BDL आणि त्याला जर का मॅग्नेटिक फील्ड जर का टॅन्जेन्शियल असेल लेंथ एलिमेंटला ती नॉन झिरो असेल किंवा कॉन्स्टंट असेल त्याचं आपण वापरतोय. बघा आपल्याकडे माहिती की B.dl हे जे काही इक्वेशन आपण लिहितो असं B.dl म्हणजे हा तुमचा डॉट प्रोडक्ट काय लिहिणार आपण BDL कॉस थिटा. ठीक आहे. त्याला काय लिहितो असं आपण BDL कॉस थिटा. मग आता का थिटा जर का तुमचा 0 असेल तर कॉस 0ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती असते 1 म्हणजे तुमचा व्हॅल्यू किती असेल B.dl असेल. किंवा सेकंड केस बी इज नॉर्मल टू द लेंथ. समजा हा बी जर का तुमचा नॉर्मल असेल म्हणजे समजा मॅग्नेटिक फील्ड आहे हा लेंथ एलिमेंट त्याला मॅग्नेटिक फील्ड जर का तुमची 90 डिग्रीमध्ये असेल. ठीक आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये काय लिहितो आपण B.dl इक्वल टू काय लिहिणार 0 म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी असेल तुमची 0 असेल. किंवा ऑर बी इज व्हेरी शेष म्हणजे जर का तुमचा B.dl जर का व्हॅल्यू 0 असेल तर त्यावेळेस आपण काय त्याला आपण यूज करणार. म्हणजे आपल्या ह्या केसेस जर का स्टडी केला आपण तर आपल्याला हा लॉ काय करतील युजफुल करते. मग आता आपण इथे एक जनरल मी डायग्राम दाखवली बघा की जे का तुमचे चार्जेस काय केले आपण इन्क्लूज केले I1 I2 आणि I3. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा की तुमची आपण I1 आणि I2 काय सांगितलं आपण आउट ऑफ द पेपर आहे म्हणजे थोडक्यात ते आउटवर्ड डायरेक्शनमध्ये म्हणून आपण त्यांना डॉटने दाखवले आणि I3 का तुमचा इनवर्ड आहे. ठीक आहे. आणि I4 पण का तुमचा इनवर्ड आहे. ओके. मग आता हा जो काही टोटल जे काही इक्वेशन आपण लिहित असेल तर B.dl ओव्हर क्लोज सरफेस तर म्यू नॉट टाइम्स द टोटल करंट एनक्लोज बाय दॅट सरफेस. मग आता एनक्लोज बाय दॅट सरफेस म्हणजे आपण जो काही इनसाइड सरफेस असेल आय इनसाइड म्हटलंय त्याच्यामध्ये तो आय इनसाइड काय तुमचा I1 हा काय तुमचा पॉझिटिव्ह असेल, I2 तुमचा पॉझिटिव्ह असेल आणि I3 काय असेल तुमचा निगेटिव्ह असेल. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की I4चं काय घेतलं नाही आपण, कारण की ज्यावेळेस आपण हा जो लूप कन्सिडर केला ह्या लूपमध्ये आपण सांगितलं की फक्त जे काही इनसाइड चार्जेस असतील किंवा जो काही करंट असेल तो करंट काय करतो आपण कन्सिडर करतोय. पण एक लक्षात ठेवायचं की जरी हा I4 करंट इन्क्लूड होत नसेल परंतु I4मुळे जी काही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असेल ती I4मुळे जी काही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली ती मॅग्नेटिक फील्ड आपल्याला काय करते येते ती पण मॅग्नेटिक फील्ड काय होत असते ऍड होत असते आणि आपल्याला टोटल आन्सर काय तिथं मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगतो आपण की जे काय तुमची अँपियर सर्किट लॉ ह्या अँपियर सर्किट लॉचा यूज करून आपण इझिली मॅग्नेटिक फील्ड काय करते ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. मग आता हे जर तुमचं अँपियर सर्किट लॉ आणि त्याचं जनरल स्टेटमेंट सांगितलं आपण इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस B.dl इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट आहे पासिंग थ्रू किंवा टोटल करंट इनक्लोज बाय दॅट सरफेस. ठीक आहे. हे झालं तुमचं स्टेटमेंट. मग त्या स्टेटमेंट यूज करून आपण काही ॲप्लिकेशन स्टडी करणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन बघा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इन्फायनाइट स्ट्रेट करंट कॅरिंग वायर. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फायनाइट स्ट्रेट करंट कॅरिंग वायर. मग आता जनरली बघा विद्यार्थ्यांना आपल्याला सांगितलं की समजा तुमची एक वायर आहे स्ट्रेट वायर आणि आपल्याला पी पॉईंटला काय करायची मॅग्नेटिक फील्ड काय करायची कॅल्क्युलेट करायची असं आपण कन्सिडर करू. मग आपल्याकडे रूल काय आता की मॅग्नेटिक फील्ड काय पाहिजे तुमची इट मस्ट बी सगळ्यात पहिले काय करणार आपण पी अपॉन पासून एक अँपियर लूप ड्रॉ करणार. हा तुमचा झाला आता सर्कलच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. मग आपण इथून समजा एक लेंथ एलिमेंट कन्सिडर केला समजा DL हा तुमचा एक लेंथ एलिमेंट आहे तर त्याला आपण बघितलं की तुमची मॅग्नेटिक फील्ड कशी असते टॅन्जेन्शियल असेल म्हणजेच आपल्याला आता अँपियर सर्किट लॉ काय करता येईल चूज करता येईल. मग हा जो काय अँपियर सर्किट लॉ आहे बघा इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस B.dl इक्वल टू म्यू नॉट टाइम्स ऑफ आय. मग आपल्याला माहिती B.dl मध्येच काय सांगतो आपण BDL कॉस थिटा इंटू काय असेल म्यू नॉट आय. B.dl मध्येच काय लिहिणार आपण B.dl. आता बी तुमचा कॉन्स्टंट सगळीकडे फक्त लेंथ एलिमेंट काय तुमचा चेंज होणार तरी प्रत्येक ठिकाणी आता आपण मॅग्नेटिक फील्ड लेंथ एलिमेंट आपण आता कन्सिडर करतोय. ठीक आहे. मग हा जो काही लेंथ एलिमेंट आहे सगळा तर हा DL म्हणजेच काय तुमचा 2πr असेल. ठीक आहे. म्हणजे B.dl इक्वल टू केलेला आपण B इंटू 2πr म्हणजेच B.dl आपण ॲज इट इज ठेवलं B इंटू 2πr आणि ह्या B.dl ची व्हॅल्यू काय आपल्याकडे म्यू नॉट टाइम्स ऑफ आय. म्हणजे याला इक्वेशन नंबर 1 म्हणून आपण याला इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून काय लिहिलं आपण B क्रॉस 2πr इक्वल टू म्यू नॉट इंटू आय दॅट इज B इक्वल टू म्यू नॉट इंटू आय अपॉन 2πr. ही काय असेल त्याची मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फायनाइट स्ट्रेट करंट वायरसाठी असलेली मॅग्नेटिक फील्ड
हे आपल्याला कॅल्क्युलेट करते. मग आता हेच आन्सर आपण ज्यावेळेस बायट सेवर्ट लॉ यूज केला त्यावेळेसही तुम्हाला हेच आन्सर आपल्याला मिळालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन इज find the magnetic field due to infinitely cylindrical wire carrying a current on the surface that is inside and outside of a hollow cylinder at a distance of r from its axis. ठीक आहे. बघा आपल्याला ॲक्सिस पासून त्यांनी काय सांगितलं की आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काय करायचे कॅल्क्युलेट करायचे आणि तुम्हाला इथं काय दिलं एक सिलेंडर काय केलं तुम्हाला इथं गिवन आहे. ठीक आहे. समजा दिस इज अन सिलेंडर तुम्हाला इथं गिवन आहे. ओके. पण हा सिलेंडर कसा तुमचा इट इज अन हॉलो सिलेंडर म्हणजे जर का आपण त्याला वरतून बघितलं तर सिलेंडर कसा असेल तुमचा पूर्णपणे हॉलो असेल. मातीत आपण दोन केसेस स्टडी करतोय इनसाइडला आणि आउटसाइडला. मग आता समजा पी हा पॉईंट तुमचा इनसाइडला असं आपण कसं करू पॉईंट इज इनसाइड दॅट इज हा जो का तुमचा आर असेल आता इथून जे का टोटल डिस्टन्स असेल सपोज तुमचं कॅपिटल आर आहे. ठीक आहे. आणि इथून आपल्याला पॉईंट कॅल्क्युलेट करता येईल डिस्टन्स काय तुमचं स्मॉल आर आहे म्हणजेच आर इज कसा तुमचा लेस दॅन कॅपिटल आर. मग आता आपण काय बघतो की इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस बी डॉट डीएल म्यू नॉट इन टू इनसाइड. बघा आता जनरल आपल्याला माहिती आहे की जो का तुमचा करंट असेल इनसाइड द करंट जो का तुमचा टोटल करंट कॅरिंग एलिमेंट असेल हा कसा असेल त्याची जी काही करंटची व्हॅल्यू किती असेल तुमची 0 असेल. आणि आपल्याला माहिती आहे की इनसाइड जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती नसतेच बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय मॅग्नेटिक फील्ड पण तुम्ही जनरेट होणार आहे म्हणून बी किती असेल तुमचा 0 असेल. म्हणजे इनसाइड मॅग्नेटिक फील्ड काय तुमची 0 आहे. इथे तुम्हाला दाखवलं बघा की समजा टॉप व्ह्यू जर का आपण बघितला या टॉप व्ह्यूमधून तुम्हाला असं दिसेल की हा तुमचा हॉलो सिलेंडर आहे आणि इथून आपल्याला काय विचारतील मॅग्नेटिक फील्ड विचारली म्हणजे आपण याला काय केलं की अँपियर्स लूप कन्सिडर केलं आणि लूपमध्ये कोणत्याही प्रकारचा करंट नसल्यामुळे आपली मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू किती असेल 0 असेल. त्यानंतर आउटसाइड द कंडक्टर आउटसाइड द हॉलो कंडक्टर काय असं क्यू मग आर इज ग्रेटर दॅन आर सांगितलं आपण आता म्हणजे आपण हे जी काही डिस्टन्स सपोज आता आपण हे डिस्टन्स काय तुमचं स्मॉल आर आहे. ठीक आहे. आणि हे काय तुमचं आता ग्रेटर दॅन मग आपण काय केलं इथं पुन्हा एक अँपियर्स लूप काय करू इथं ड्रॉ करू. ठीक आहे. मग आता अँपियर्स लूप ड्रॉ केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला बघा इंटिग्रेशन ऑफ बी डॉट डी एल इक्वल म्यू नॉट ऑफ इनसाइड. आता बी डी एल आता इथं आपलं बघतो की सर्कल तयार झाला इथं तुमचा अँपियर्स लूप म्हणजे अँपियर्स लूप सर्कलमध्ये तयार झाला असेल. याचा पण टॉप व्ह्यू बघा इथं आर हा तुमचा ग्रेटर दॅन म्हणजे इथून आपण काय केलं अँपियर्स लूप ड्रॉ केला तर याची प्रत्येक जे काही इलेमेंट असेल समजा एक लेंथ इलेमेंट घेतलं त्याला मॅग्नेटिक फील्ड कशी तुमची टँजेन्शियल आहे. ठीक आहे. असे प्रत्येक पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड कशी टँजेन्शियल म्हणजे बी डॉट कॉस 0 काय तुमचा बी नॉट टाइम्स ऑफ आय कॉस 0 म्हणजे तुमचा किती असेल दॅट इज बी डॉट डी एल इक्वल टू म्यू नॉट आय. ओके. बी डॉट डी एल म्हणजेच काय सांगतो आपण बी इंटू डी एलचं इंटिग्रेशन काय तुमचं 2πr काही इथं आपण व्हॅल्यू लिहिली आहे बघा डी एल इज इक्वल्स टू 2πr तो सर्कमफरन्स असेल. ओके. म्हणजेच बी डॉट 2πr इक्वल टू म्यू नॉट ऑफ आय दॅट इज बी इक्वल टू म्यू नॉट टाइम्स ऑफ आय अपॉन 2πr म्हणजे ज्यावेळेस तुमचं आउटसाइड द कंडक्टर असेल त्यावेळेस तुमची मॅग्नेटिक फील्ड किती असेल विच इज इनवर्सली प्रपोर्शनल टू 1/r असणार आहे. मग त्याचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर बघा काय मिळेल तुम्हाला ग्राफ प्लॉट करतो आपण इनसाइड द आर इज लेस दॅन आर कॅपिटल आर असेल तर बी कशी तुमची 0 इनसाइड द कंडक्टर 0. त्यानंतर ज्यावेळेस आर ग्रेटर दॅन असेल त्यावेळेस तो काय एक्सपोनेन्शियल म्हणजे बी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू 1/r असेल किंवा बी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आर असेल. ती झाली तुमची केस फॉर हॉलो सिलेंडर. त्यानंतर नेक्स्ट आहे सॉलिड सिलेंडरसाठी. ठीक आहे. सेम क्वेश्चन आहे आता फक्त सॉलिड सिलेंडरसाठी बघा कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इन्फायनाइटली लॉंग सिलेंड्रिकल वायर्स विथ द करंट distributed uniformly across its cross section outside and inside at a distance of r from the radius r capital R of the solid cylinder. ठीक आहे. तर सॉलिड सिलेंडरसाठी आपण कॅल्क्युलेट करतोय. मग आता आपण काय केलं की हे जे काही लॉंग स्ट्रेट इन्फायनाइट वायर्स यांचे काय होतं की करंट काय होतं असं पास होतं आपण असं काय करूया कन्सिडर करूया. ठीक आहे. म्हणजे करंट काय येतो तुमचा असं इथून बाहेर निघतो असं आपण कन्सिडर केलं. मग आता ज्यावेळेस आपण इनसाइड द पॉईंट पी बघतोय आर इज लेस दॅन आर. ठीक आहे. तर ज्यावेळेस आर इज लेस दॅन आर असेल त्यावेळेस बघा आता टॉप व्ह्यूने जर का बघितलं तर आपण लक्षात येईल की जो काही करंट हा करंट सगळीकडे काय असेल तुमचा डिस्ट्रीब्यूट झाला असेल. हे काय डॉटेड दाखवून हा सगळा करंट काय तुमचा डिस्ट्रीब्युटेड झाला आहे त्याच्यामुळे काय त्याचं मॅग्नेटिक फील्ड काय झालं असेल प्रोड्यूस झाले असेल. मग आपण काय केलं की हा जो काय इथून एवढ्या एक पॉईंटवर आर डिस्टन्स आपण पॉईंट कन्सिडर केलं तिथून काय केलं की अँपियर लूप काय केलं आपण ड्रॉ केलं. ठीक आहे. आणि हा आर तुमचा कॅपिटल रेडियसचा असेल म्हणजे कॅपिटल आर असेल. मग आता आपल्याला माहिती की ज्यावेळेस तुमचं करंट असेल आणि जर का तो एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर का तो फ्लो होत असेल त्यावेळेस आपल्याकडे नवीन कन्सेप्ट असतो तो म्हणजे करंट डेन्सिटीचा.
मग आता करंट डेन्सिटीचं इक्वेशन काय मिळेल बघा तुम्हाला, जे इक्वल टू काय मिळेल आय अपॉन ए, कारण आपल्याला माहिती करंट फ्लोइंग पॉईंट एरियामुळेच काय सांगतो आपण करंट डेन्सिटी. मग आता करंट आला तुमचा आय, त्यानंतर जो का तुमचा एरिया तो किती पाय आर स्क्वेअर असेल. ठीक आहे, म्हणजेच बी डॉट डी एल इक्वल काय बघा तुम्ही म्यू नॉट इंटू इनसाइड करंट, बी डॉट डी एल इक्वल काय बघा म्यू नॉट इंटू आता जे इनसाइड म्हणजे करंट किती आलं बघा तुमचा जे इंटू पाय आर स्क्वेअर आला. ओके, जे म्यू नॉट जे इंटू काय असेल पाय आर स्क्वेअर. मग आता बी इंटू 2 पाय आर इक्वल काय लिहिलं म्यू नॉट इंटू जेची व्हॅल्यू काय लिहिलं आपण 1 अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू पाय आर स्क्वेअर. आता तुम्हाला प्रश्न पडला हा पाय आर स्क्वेअर का लिहिला आपण, कारण की जी काय आता लेंथ आहे आता उरलेली ती काय असेल तुमचा टोटल किती आहे पाय आर स्क्वेअर आहे, म्हणजेच आपण जीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 1 अपॉन पाय आय अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू पाय पाय कॅन्सल दॅट इज स्मॉल आर स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. म्हणजे बी इंटू 2 पायची व्हॅल्यू मिळेल आपल्या म्यू नॉट इंटू आय इंटू आर स्क्वेअर अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. मग बीची व्हॅल्यू काय मिळेल बघा तुम्हाला म्यू नॉट इंटू आय अपॉन आर अपॉन 2 पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर दॅट इज बी इनसाइड. म्हणजे त्याचा अर्थ काय की जे का तुमची मॅग्नेटिक फील्ड ही काय बघा म्यू नॉट इंटू जे इंटू आर अपॉन 2. ठीक आहे, हे इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये पण आपल्याला लिहिता येईल जे अपॉन आर अपॉन 2. म्हणजे त्याचा अर्थ काय मॅग्नेटिक फील्ड डायरेक्टली प्रपोर्शनल काय इथं आर असणार. मग आता सिमिलरली जर का आउटसाइड द क्यू जर का आपण कन्सिडर केला, आउटसाइड क्यू म्हणजे समजा आपण इथं पॉईंट कन्सिडर केला तिथं जी काय मॅग्नेटिक फील्ड आपण सर्कल काय करणार ड्रॉ करणार. म्हणजे इक्वेशन मिळेल बी इंटू 2 पाय इक्वल टू काय असेल म्यू नॉट आय, म्हणजे बी इक्वल काय मिळेल म्यू नॉट इंटू आय अपॉन 2 पाय. म्हणजे तुमची बी आउटसाइड काय असेल इन्व्हर्सली प्रपोर्शन टू आर असेल. तर सॉलिड सिलेंडरसाठी आपण या मेथडने मॅग्नेटिक फील्ड काय करता येईल आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल इनसाइड आणि आउटसाइड फॉर अ सॉलिड कंडक्टर किंवा सॉलिड सिलेंडरसाठी. मग आता जर का ग्राफ प्लॉट केला आपण तर बघ ग्राफचं नेचर तुम्हाला मिळेल. सुरुवातीला जे काय आर इज इक्वल टू आर असेल त्याच तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड काय ते मिळणार आहे. म्हणजेच इनसाइड जर का बघितलं आपण डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तुमची काही इथं डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर आहे, म्हणजेच काय असेल तो स्ट्रेट लाईन ग्राफ येईल. त्यानंतर ज्या सिच्युएशन इथे येणार त्याच काय तुमचा 1 अपॉन बी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल 1 अपॉन आर म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्राफ येईल आउटसाइड द कंडक्टर. पण समजा इफ आर इज इक्वल टू आर असेल म्हणजे आपल्याला या पॉईंटला का मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायचे असेल त्यावेळेस बी टू 2 पाय इक्वल काय मिळेल म्यू नॉट आय, बी इक्वल काय मिळेल म्यू नॉट इंटू आय अपॉन 2 पाय. या फॉर्म्युला आपल्याला काय करते मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करते. मग आता याच टॉपिकचं एक क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे बघा, सिम्पल क्वेश्चन आहे. अलॉंग अ स्ट्रेट सॉलिड कंडक्टर ऑफ अ रेडियस 5 cm carries a current of 3 ampere which is uniformly distributed over its circular cross section. Find the magnetic field induction at a distance 4 cm from the axis of conductor. ठीक आहे, एक सॉलिड कंडक्टर तुम्हाला दिलेला आहे, त्याची रेडियस दिलेली 5 cm, त्यातून करंट पास होत आहे 3 अँपियर एवढा आणि तो काय सांगितलं विच इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर इट्स सर्क्युलर क्रॉस सेक्शन. तर आपल्याला प्रश्न विचारला फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट डिस्टन्स ऑफ 4 cm. म्हणजे आपल्याला एक सिलेंडर दिलेला आहे. ठीक आहे, दिस इज अ सिलेंडर. ठीक आहे, त्याच्यातून करंट तुमचा पास होतोय सपोज 3 अँपियर एवढा करंट पास होतोय. त्यानंतर एक पॉईंट आपण कन्सिडर केला की त्या पॉईंटला आपण काय करतो विच इज ॲट डिस्टन्स ऑफ 4 cm फ्रॉम द. ठीक आहे, मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बी इक्वल म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू आय इंटू आर अपॉन 2 पाय इंटू आर स्क्वेअर. आता इथं आपल्याला हा जो काही म्यू आर आपण घेतला त्याने आपल्याला त्यांनी मॅग्नेटिक परमिटिव्हिटी त्यांनी गिवन दिलेली. ठीक आहे, मग आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण म्यू इज इक्वल रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपण स्टडी केला होता. म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू नॉट. ठीक आहे, ते इक्वेशन आपल्याला माहिती आहे. म्हणजे म्यू नॉट इक्वल टू आपल्याला इक्वेशन मिळालं म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू आय आर अपॉन 2 पाय इंटू आर स्क्वेअर दॅट इज बी. म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁷. म्यू आरची व्हॅल्यू दिली तुम्हाला 1000, करंट आहे 3 इंटू 0.04, रेडियस दिली तुम्हाला सेंटीमीटरमध्ये आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतली डिवाइड बाय 2 पाय इंटू 0.05चा स्क्वेअर. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल बी इक्वल टू 9.6 इंटू 10⁻³ टेस्ला. तर अशा प्रकारे आपण अँपियर सर्किटल लॉ याचा आपण काय केला स्टडी केला आणि त्याची 2 ॲप्लिकेशन आपण स्टडी केली. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सोलेनॉइड आणि टॉरॉइड यांचा काय करणार आपण स्टडी करणार आहे. थँक्यू.